कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोरांनो, सुरुवात करा जेवायला। ते काय ते म्हणा, वदनी कवळ येत का तुला नाही, ह्याला नाही विचारणार। भू गिळा आता। दिव्या, खाली बस। आई, अगं मला आता खाली बसायची सवय नाहीये। आणि हे काय स्वीट नाहीये जेवणात। जे जेवायला केलंय ना तेच वाढलंय आणि सगळे तेच जेवतायत, तूही तेच जेव। बरं चमचा तरी दे। अगं चमच्यान खाण्यासारखं काय याच्यात? मला हाताने खायला जमणार नाही। आणि तसंही आता माझ्या घरी सगळे स्पून्स वापरतात। होय काय? दिव्याताई, भाऊजी जेवत नाहीत का तुमच्या घरात? दिव्या, ए बब्बू, अरे 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 दिव्या दिव्या दिव्या, काय झालं बब्बू? अरे हे घे पाणी घे, पाणी घे, पाणी पाणी पी बब्बू, पी। असं का करतोय ग? ऐक ना माझं बब्बू, ठसका लागला ना तुला? पाणी पी। हा झालं? चंदन किती काळजी घेतो माझी। बाबू, आई अगं हे खूप तिखट झालंय, म्हणून मी स्वीट मागत होते। प्रसाद केलाय, आणते। ये सावकाश जेवा रे पोरांनो। आजी बब्बू, हे घे, खा। घे अगं घे। अजून आहे का? अजून आहे। तू पण घे, तुला पण तिखट लागलं असेल ना? काय पिरे तू चाललंय? चंदन, असं सगळ्यांसमोर रोमॅन्टिक नको होस। अरे का? काहीच प्रॉब्लेम नाही, उलट असायला पाहिजे असं। चांगलंय। आई, ते कांदा नाही आणलायस? आणते। हा हा घे। चिरून घे ना। नाही ठीक आहे। पाणी पाणी। हवंय का? झालं का जेवण? झालं ना, पोटभर झालं? हो, एकत्रच जेवलो की आपण। आशू, त्या चंदनला बघितलंस का तू? बघतोय ना आल्यापासून। काय तेच मी पण लग्न झाल्यापासून तुला बघतेय। तू कधी रोमॅन्टिक वागलाच नाहीयेस माझ्याशी। एक मिनिट, हे काय म्हणतोस? म्हणजे तो वागतोय दिव्याशी रोमॅन्टिक,
तुला सध्या गोड बोलायला सांगितलं ना तरी चेहरा तिखटासारखा होतो. ही काय कंपॅरिझन आहे ही? काहीही बोलू नको सुखाच. अशी तू आहे ना मित्र होतास ना तेव्हा जास्त रोमॅन्टिक होतास. मित्र म्हणून मी कधीच रोमॅन्टिक नव्हतो वर. आठवत नाही तुला? आठव बरं, आठवते सुपर मार्केट मध्ये पोस्टर लावताना. मी ना नॉर्मल वागायचो, तुझ्या डोळ्यामध्ये रोमॅन्स होता. हो का? पण तेव्हा तू होतास रोमॅन्टिक. नाही मी तुला ना आता काही जमणारच नाही. जाऊ दे, मी कशाला बोलते ना तुझ्याशी. तू काय रोमॅन्टिक वागणार? जाऊ दे. चॅलेंज नको देऊ मला. भाई दिलं तुला चॅलेंज, दिलं. तुला नाही जमणार. तू पस्तावशील. मी पस्तावेन? मला तर पस्तावायचं. ओके खरंच, पण तुला नाही जमणार आहे. खरं सांगते, नाही जमणार. चल चॅलेंज घेतलं. मला कळतंय मी काय बोलते. तुला नाही, तुला साधा हात पकडता येत. मी दाखवतो तुला, दाखवतोच मी. तुला दिलं चॅलेंज, दिलं. आणि पब्लिक मध्ये हात पकडता मी रोमॅन्स काय गरजच नाही. काहीतरी मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करशील ना? त्रास नको देऊ मला. अरे त्रास नाही देते मग कर ना पूर्ण. हो जरा रोमॅन्टिक. होतो आता नाही. काय प्रॉब्लेम आहे? कशी अरे यार. आई, मी काय म्हणते, काय? आता आपले दोन्ही जावई एवढे श्रीमंत आहेत तर कसं करायचं? म्हणजे आपलं घर एवढंच आहे, आता झोपण्यापासून सगळी अडचणच आहे ना. ते बी खरंच आहे. पण मी तुला सांगते, आशू आहे का नाही, तू समजून घेणार आहे. पण ती दिव्या तीच लई कटकटी आहे. ते पण खरंच आहे. मग दिव्याच म्हणते ना सकाळपासून की मला इथे काही जमत नाहीये, सगळं झेपत नाहीये. म्हणून असं करूया का, त्या दोघांना सरळ हॉटेलमध्येच राहायला सांगूया? बघ विचारू. बर. दिव्या, ए दिव्या. हा काय ग? नाही, मी काय म्हणत होते दिव्या, कसं आहे ना, आपल्या घरात आता एवढे सगळे जण आहेत आणि जावई बापूंना सवय नसेल ना असं अडी अडचणीत राहायची. तर तुम्ही दोघं हॉटेलमध्ये जाऊन राहता का? बापरे, म्हणजे परत खिशाला कात्री. नाही काकू, हो टेन्शन कशाला घेताय? मी इथे खाली झोपेल. शेवटी हेही आपलंच घर आहे ना. आता कुठे बाहेर जात बसायचं? बाहेर गेले तर आशूशी बोलता येणार नाही आणि शिवात सगळ्यात पुढे पुढे करेल. नाही, नको ते. आई, मग यांना सांग ना बाहेर जायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.